कोण होईल बुलटचा मानकरी नक्कीच बघू. विजयी सलामी. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर खूप दिवसानंतर आपला व्लॉग येत आहे. तर आज वजन आहे, महाराष्ट्र केसरी कॉम्पिटिशन आहे. तर चाललो तिकडे, पुण्याला एक वाघोली येते. तर चल जाऊ. आणि विजयभाई पण आहे कॉम्पिटिशनमध्ये. टाईम झाला आहे, विजयभाई पण निघला, मी पण निघलो. आता डायरेक्ट कर्जत स्टेशनवर जाऊन भेटू, टाईम पण झाला. तर मित्रांनो आता कर्जत स्टेशन आलं. तुषार भाई, विजय भाई आणि मी, आम्ही तिघं चाललो. वजन गट दुपारी आहे ना? कधी आहे? दुपारी आहेत. ट्रेन पण आले, लेट झाले ट्रेन, आता आले. जाऊन नियोजन कसं आहे यावर स्टे महाराष्ट्राचा ते नक्की बघायला भेटेल आपल्याला. मला पण दाखवू. फॉर्च्युनर आहे ना, महाराष्ट्र केसरीला फॉर्च्युनर आहे आणि पहिल्या नंबरला बुलेट आहे. प्रत्येक गटात विजय भाईची बुलेट यायला पाहिजे. फिक्स आहे. नाच करते काय करायला लागते. आता जाऊ ट्रेनमध्ये बसू मस्त की, पण आपण पुढं थांबला. चला फायनल मित्रांनो वाघळीला पोचलोय. भरपूर प्रवास करून. हा बघा मैदान. जय बजरंगबली. चलो, वाजणं किती वाजता झालो ना? टॉपचा आहे, नियोजन एकदम टॉपचं केलं बरे. टोटल 18 बुलेट आहे. बघूया कसा होतोय. मजा येईल. काही झोपलाय द्या. तर इथे माती पण आहे, 2 आखाडे आहेत आणि मॅटचे 2 आहेत. मॅट टाकलं ना अजून, मॅट पण टाकतील. नियोजन पण टॉपचं आहे. फॉर्च्युनर लागेल वाटतं इथं. बघूया काय होतंय. 18 बुलेट, कोण होईल बुलेटचा मानकरी नक्कीच बघू. वजन पण चालू झाल्यात. इकडं लाईन आहे. मागच्या वर्षी झालेलं महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, तो पण आला आहे यावर्षी. कधी मागितले महाराष्ट्र केसरीचे बस पहिला राऊंड आजच होणार आहे. बाई काय बाई टॉपचा प्लेअर आहे. 3 किलो वजन वाढून आहे, त्यामुळे बाई गप पैसा कमी करायचे. विजय भाई गेला, तो 57 आहे ना? तो 57 किलो माती. आपण पण केलं असतं, आपल्याला सध्या प्रॅक्टिस नव्हती त्यामुळे गप बसलो. आता बघू कुणाचा नंबर येतोय. भरपूर पोरं आहेत महाराष्ट्र केसरीसाठी, टॉपची आहेत सगळी. शिवराज द्राक्ष सुद्धा आलेला आहे. महाराष्ट्र केसरीवाले टॉपचा प्लेयर आहेत. मजा येईल बघायला. मातीमधून सिकंदर शेख. आमदार भीमरावजी धोंडे, आदरणीय प्रकाश नाना हरपळे, त्यासाठी आपण सर्वांनी या सभेच्या अग्रभागी उपस्थित राहावं. या ठिकाणी उपस्थित झालेल्या वाघोली वुमन्स कम्युनिटीच्या सर्व सभासदांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. मारुती अण्णागाडे उपसरपंच आणि विश्वासराव जाधवराव, वसंत काका जाधवराव, आदरणीय संग्रामसिंह नरसिंहराव जाधवराव यांना देखील विनंती करतो, माती बैल आखाड्यात सलामीची कुस्ती लावण्याकरिता आपण त्या ठिकाणी पोहोचा. कार्याध्यक्ष
आदरणीय संदीप अप्पा भोंगरे, आदरणीय रामकृष्ण अण्णा सातव पाटील, आदरणीय हेमचंद्र नाना सातव पाटील, आदरणीय कोंडीबा नाना सातव पाटील, भोंडराव बापू सातव पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडत आहे. आदरणीय संजयरावजी शेटे साहेबांचा मंचावरती सन्मान होतोय आणि त्यानंतर कुठेतरी मला सरकारी नोकरी एकटाच झाला याचा ऐकता तरी पण काही गोष्टी लागत आणि तिकडे इजावन चमकत्यात. काय होईल त्या सांगू शकत गोष्टी होत्या. इकडे बाई तयारी ते जोरदार तयारी आहे बाईची. पण आम्ही काय ना आम्ही दोघं बसला बाईची जेव्हा एंट्री होईल ना तेव्हा आम्ही माग बॉडी घालतील मला आतमध्ये येऊन नाही दिली भरपूर आहे बघा. सांगू इच्छितो फार वेळ झालेला आहे. अधिक न बोलता कारण की आपल्या सगळ्यांना कुस्त्या पाहिजे. मी उपस्थित ऐकून घ्यायचं आता की ज्यांनी आम्हाला या ठिकाणी घडवलं. आधिगणाला रणियाणला आधिगणाला रणियाणला नाही तर दिग्विजय पाटील कोल्हापूर लाल पट्टी आणि मृणाल पाटील कोल्हापूर निळी पट्टी माथ्या कडा क्रमांक 2 वरती चला. मॅट क्रमांक 2 वरती कोणताही कुस्तीगीर 86 किलो वजन गटातील कोणताही कुस्तीगीर उशिरा येणार नाही, नोंद घ्या. चालू कुस्तीनंतर महेश पारगावकर पुणे जिल्हा रेड, अंगराज भोसले सोलापूर जिल्हा ब्ल्यू तयार राहायचंय. चला या ठिकाणी एक सूचना आलेली आहे. जो 86 किलो वजन गट चालू आहे ती मॅट क्रमांक 1 आहे आणि 57 किलो जो वजन गट चालू आहे ती मॅट क्रमांक 2 आहे. कुस्तीगीरांनी नोंद घ्या. पुन्हा एकदा सूचना ऐका की 86 किलो वजन गट चालू आहे ती मॅट क्रमांक 1 आहे आणि 57 किलो वजन गट चालू आहे ती मॅट क्रमांक 2 आहे. उदय सिंग कारवाल छत्रपती संभाजीनगर विजय. पुढील भाऊ रत्नेश्वर गाजोग बीड रेड कॉस्ट्यूम फर्स्ट कॉल. करण पाटील मुंबई शहर ब्लू कॉस्ट्यूम फर्स्ट कॉल. ये देखो काम मस्त की जाऊन आलो किशोर भाईचा वजन देऊन आलो तर रूमवर आला. आज काम 25 करतोय 25 पोरा वेळ. हे बघा आमचा रूम. झोपा तुम्ही झोपा मस्त आहे की आरामात. यो आता मस्त की आराम करू. जेवण खाऊन पण मस्त की टॉपचा. विजय भाईची साप अंडी वांडी पोरल्यात लवकरच. आता तुषार भाई बाकी आहे. आता मस्त की खाऊ बघा पहिलवान एक साईडला नाच करते काय मस्त की डाळ भात
छोले कोबी बीट चपाती. तुषार भाईने 2 दिवस उपाशी होता. आता मोकार जेवण भरपूर. आज कालच्या पेक्षा आज गर्दी भरपूर आहे. तर मस्त की जेवण घेऊ ताव मारू पाहिला. पलीकडच्या कुस्त्या चालू ठेवा. फक्त माईक कुस्त्या थांबू नका. दोघच इंटरव्हलला फक्त दोघे नियमाचं पालन करा. मार्गदर्शक कुस्ती चालू असताना एक वर लढतोय. लाईव्ह साठी जे ऑडिओ इनपुट आहे त्याच्यामधून आवाज प्रॉपर लाईव्हला जात नाहीये. लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे युट्यूबर नोंद घ्या. हा सर. उपस्थित सर्व सोशल मीडिया माझे पत्रकार बंधू आणि प्रेक्षकांच्या गादी आकडा क्रमांक 1 वर तुल्यबळाशी महाराष्ट्र केसरी गटाची लढत चालू आहे. लाल पट्टीमध्ये सिकंदर शेख तर निळ्या पट्टीमध्ये अनिकेत मांगडे. कुमार पाटील ठाणे शहर आणि शिवम शिंदाळे कोल्हापूर कुस्तीला प्रारंभ. सरपंचाचा अनिकेत अखेरचा 1 मिनिट. चला पुढची कुस्ती इकडं. शिवराज राक्षे नांदेड लाल पशु, प्रतीक जगताप पुणे जिल्हा निळा पशु. धीरज बारसकर धाराशिव लाल कास्टूम, अश्विन तित्रे यवतमाळ ब्ल्यू कास्टूम मॅट क्रमांक 2 वर. बोला. पुन्हा एकदा सिकंदरला ताबा मिळवत 2 गुणांची वसुली आणि कुस्तीचा गुणफलक 8-1. शिवराज राक्षे नांदेड लाल पशु, प्रतीक जगताप पुणे जिल्हा निळा पशु. सरपंचाच्या इशाऱ्यानुसार कुस्ती स्थितीमध्ये चालू. अखेरचे 30 सेकंद. धीरज बारसकर धाराशिव दुसरा पुकार. चला पहिलवान बॅरिगेडच्या आतमध्ये आलेले प्रेक्षक बाहेर जावा. सागर विठ्ठलदेव पुणे जिल्हा लाल पट्टी आणि शुभम जाधव यवतमाळ निळी पट्टी मध्याकडा 2 वरती हजर व्हायचे. पुन्हा एकदा कटात घुसण्याचा प्रयत्न आपल्या प्रचंड ताकदीनं त्याने उधळून लावलाय आणि दरम्यान कुस्तीची निर्धारित वेळ समाप्त. 8-1. 7 गुणांच्या फरकानं सिकंदरची विजयी सलामी. प्रतीक जगताप पुणे जिल्हा निळा पशु. विजय वर आले नाही तेव्हा बॅगे बिगे लगेच घेऊन मोकले ना. केलाचा तपास ना आधी. अच्छा, गावात ट्रॅक सूट पॅन्ट ट्रॅक पॅन्ट हे थांब रे. दाखवायचे एक किलो बदामा कोलगेट ब्रश मेडिमिक्स साबण. काजू नाही का? काजू नाही. ते आज रात्री तू खाल्लास. निलेश भाई तुला किती भेटलं? काही म्हणतो उद्या घरी जाऊ. काय रे आजच आलाय ह्यो आणि आजच निघलाय. झाला ना त्याचं काम झालं ना. सिकंदर शेख टॉपचे मस्त निघले. पब्लिक बघा तिथे किती जमा झाले. आता आपली बरं झाली निघायच्या मार्गावर आहे. या भेटला निघलो. झाली ना आता भेटली ना बाईला काम 50. हे बघा तिकडं कुस्त्या केल्याच्या तर इथं कुस्त्या. 1 2 3 नो. खरंच का काय माझ्या पण नाही का चावत होता. ते विनायक भाई सारखा चावायला लागला का ह्यो. राहता बसून मला इकडून पण कडी लावली. विजय भाऊ मला
हे काय रे काय केलं निलेश सुरी काजूमध्ये रोस्टाचे का बदामध्ये ठेव आयच्या तेव्हा बघ तेव्हा बॅगी ठेवतोय बघ हे बघ ये बाबा ही बोटा वाटल्यात का? काय वाटल्यात तुझ्या कमी आहे पण ही बेकारी गांधी आल्या वट